विभागच्या तासाला आपण अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम या दोन संकल्पना स्पष्ट केल्या. त्याचबरोबर अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याच्यामध्ये नेमका सहसंबंध कोणत्या प्रकारचा आहे किंवा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याच्यामधला नेमका फरक काय आहे याविषयी आपण चर्चा केली. आजच्या तासाला आपण अभ्यासक्रमाचं महत्त्व इम्पॉर्टन्स ऑफ करिक्युलम या उपघटकाविषयी संक्षिप्त स्वरूपात आपण माहिती मिळवणार आहोत. अभ्यासक्रम हा राष्ट्रीय पातळीवरती तयार केला जातो. थोडक्यात अभ्यासक्रमाचा आराखडा हा राष्ट्रीय पातळीवर तयार केला जातो आणि राष्ट्रीय पातळीवरती तयार केलेला अभ्यासक्रमाचा आराखडा हा विविध प्रकारच्या शाळा, महाविद्यालये किंवा विद्यापीठाच्या स्तरावरून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो. हा जो अभ्यासक्रम असतो त्या अभ्यासक्रमाचं प्रतिबिंब हे पाठ्यपुस्तकात किंवा पाठ्यक्रमात म्हणजे सिलेबसमध्ये पडलेलं दिसून येतं. जो अभ्यासक्रम निश्चित केला जातो त्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके किंवा पाठ्यक्रम तयार केला जातो आणि त्यानुसार त्या स्तरावरती किंवा त्या वर्गामध्ये तो अभ्यासक्रम पाठ्यक्रमाच्या रूपाने शिकवण्यावर भर दिला जातो. सर्वसाधारणपणे ज्यावेळेस आपण अभ्यासक्रमाचं महत्त्व विचारात घेतो त्यावेळेस एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की साधारणपणे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शैक्षणिक संस्था असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था म्हणजे शिक्षण देणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शैक्षणिक संस्था असतात, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था म्हणजे काय की साधारणपणे काही शैक्षणिक संस्थांमधून माध्यमिक शिक्षण दिलं जातं, काही शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधून हे प्राथमिक स्तरावरचं शिक्षण दिलं जातं, तर काही शैक्षणिक संस्थांच्या मार्फत महाविद्यालयीन शिक्षण दिलं जातं. या स्वरूपाचं शिक्षण देण्याबरोबरच व्यावसायिक स्वरूपाचे शिक्षण देणाऱ्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था असतात आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक शिक्षण देण्यावरती भर दिलेला दिसून येतो. जसं की आपण म्हणू शकतो वैद्यकीय शिक्षण असेल किंवा औद्योगिक प्रशिक्षण असेल किंवा शिक्षक प्रशिक्षण असेल किंवा इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या सुद्धा शैक्षणिक संस्था असे दिसून येतात. आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शैक्षणिक संस्था असतात, या शैक्षणिक संस्थांची कार्यपद्धती ही अभ्यासक्रमावरच अवलंबून असते. म्हणजे ज्या पद्धतीचा अभ्यासक्रम असेल त्या पद्धतीने त्या शैक्षणिक संस्थांना आपली कार्यपद्धती निश्चित करावी लागते. म्हणून अभ्यासक्रम हा शैक्षणिक संस्थांच्या कार्यपद्धतीचा आत्मा समजला जातो. कारण मुळात जर अभ्यासक्रमाचं स्वरूप किंवा अभ्यासक्रमाची रचनाच निश्चित नसेल तर शैक्षणिक संस्थांना आपली कार्यपद्धती निश्चित करता येणार नाही. तर सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर शाळा असतील किंवा महाविद्यालये असतील, विद्यापीठं असतील, वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण केंद्र असतील, ही सर्व अभ्यासक्रमानुसार चालतात. म्हणजे ज्या पद्धतीचा अभ्यासक्रम त्या शाळामधून, महाविद्यालयामधून किंवा प्रशिक्षण केंद्रामधून राबवायचं आहे, शिकवायचं आहे, त्यानुसारच त्या शाळेला, महाविद्यालयाला किंवा
प्रशिक्षण संस्थेला कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करावी लागते. म्हणून अभ्यासक्रम हा शिक्षणक्रमाचा आत्मा समजला जातो. याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल की अभ्यासक्रम हा शिक्षणक्रमाचा किंवा शैक्षणिक संस्थांच्या कार्यक्रमाचा आत्मा समजला जातो. त्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल. पहिलं कारण सांगितलं की या अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक संस्थांची कार्यपद्धती ही निश्चित होत असते, त्यानुसार शैक्षणिक संस्था काम करतात. दुसरं एक महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अभ्यासक्रमाला अनुसरूनच विविध शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता धारण केलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या कराव्या लागतात. त्याचबरोबर त्या शाळेचं, महाविद्यालयाचं किंवा प्रशिक्षण केंद्राचं वेळापत्रक अभ्यासक्रमाला अनुसरून निश्चित करावं लागतं. अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांचं मूल्यमापन व्हावं म्हणून विविध स्वरूपाच्या परीक्षा शाळांमधून, महाविद्यालयामधून किंवा प्रशिक्षण संस्थांमधून आयोजित कराव्या लागतात. त्याचबरोबर जी पाठ्यपुस्तकं असतात, विषय ज्ञान संघटित केलेली जी पाठ्यपुस्तकं असतात तीसुद्धा अभ्यासक्रमाला अनुसरूनच तयार केलेली दिसून येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रमाला अनुसरूनच वेळापत्रकही तयार करावे लागतात. म्हणून असं म्हटलं जातं की अभ्यासक्रम हा शैक्षणिक संस्थांच्या कार्यपद्धतीचा किंवा शिक्षणक्रमाचा आत्मा समजला जातो. आता अभ्यासक्रम जो तयार केला जातो, मी मागास तुम्हाला सांगितले की अभ्यासक्रम हा राष्ट्रीय पातळीवरती तयार केला जातो आणि त्याची राबवणूक ही राज्य पातळीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमधून करावी लागते किंवा केली जाते. मग हा अभ्यासक्रम जो असतो तो अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा का असतो, अभ्यासक्रमाला का महत्त्व असतं, तर त्याची वेगवेगळ्या स्वरूपाची कारणं आपल्याला सांगता येतील. तर अभ्यासक्रमाचं महत्त्व स्पष्ट करणारी जी वेगवेगळ्या स्वरूपाची कारणं आहेत ते कारण आपण विचारात घेऊया. तत्पूर्वी अभ्यासक्रमाचं महत्त्व याच्या संदर्भात एक 4-2 ओळी तुम्ही लिहून घ्या. मी सांगतो ते एक 4-5 ओळी लिहून घ्या, एक संदर्भासाठी लिहून घ्या. शैक्षणिक संस्थांची कार्यपद्धती ही अभ्यासक्रमावर अवलंबून असते. कारण विविध शैक्षणिक संस्थांनी स्थापन केलेल्या शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था किंवा अन्य इतर कोणत्याही प्रकारचे व्यवसाय शिक्षण देणाऱ्या शाळा किंवा महाविद्यालय ही अभ्यासक्रमानुसारच चालतात. म्हणून अभ्यासक्रम हा शिक्षणाचा आत्मा समजला जातो. अभ्यासक्रम हा शिक्षणाचा आत्मा समजला जातो. अभ्यासक्रम हा शिक्षणाचा
आत्मा समजण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अभ्यासक्रम हा शिक्षणाचा आत्मा समजण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक संस्थेला अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यासाठी शिक्षक किंवा अध्यापकांच्या नियुक्त्या तो अभ्यासक्रम पाठ्यक्रमाच्या स्वरूपात असला तरी विहित वेळेत त्याची अंमलबजावणी होण्यासाठी वेळापत्रक तयार करणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले ज्ञान किंवा कौशल्यांचे योग्य रीतीने मूल्यमापन होण्यासाठी परीक्षा पद्धती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाठ्यपुस्तकांची किंवा संदर्भ पुस्तकांची निर्मिती ही अभ्यासक्रमावरच आधारित असते. म्हणून शिक्षण संस्थांच्या कार्यपद्धतीत व शिक्षणातील आत्मा म्हणून अभ्यासक्रमाकडे पाहिले जाते. ठीक आहे, आता आपण अभ्यासक्रमाचं महत्त्व काय आहे याचा आपण एक मुद्द्याने आपण विचार करूया. अभ्यासक्रमाचं महत्त्व स्पष्ट करण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा पहिला मुद्दा विचारात घ्यावा लागेल, ते म्हणजे अध्ययन आणि अध्यापनाची पूर्तता. कोणत्याही स्तरावरील किंवा कोणत्याही इयत्तेकरता जो आशय शिकवायचा आहे तो आशय अभ्यासक्रमाशी निगडीत असतो आणि हा जो आशय असतो तो आशय त्या स्तरानुसार किंवा त्या वर्गानुसार पाठ्यक्रमाच्या स्वरूपात संकलित केला जातो. त्यामुळे कोणत्या स्तरावर किंवा कोणत्या पातळीवर
किंवा कोणत्या वर्गाला कोणत्या विषयाचा कोणता आशय कसा शिकवायचा हे अभ्यासक्रमामुळे आपल्याला निश्चित करता येते. मुळात अभ्यासक्रमच नसेल ते नेमकं अध्ययन कशाचं करायचं आणि अध्यापन कसं करायचं, अध्यापन कसं करायचं आणि अध्ययन कशाचं करायचं हे समजणार नाही. अध्ययन हे विद्यार्थी केंद्रित असलेलं दिसून येतं, तसंच अध्यापन हे शिक्षकाचं कार्य असलेलं दिसून येतं. अध्यापन हे शिक्षकाचं कार्य असलं तरी ते विद्यार्थी केंद्रित असलेलं दिसून येतं. त्यामुळं विद्यार्थ्याला नेमका कशाचा अभ्यास करावायचा, कोणत्या विषयाचा अभ्यास करावायचा आणि तो अभ्यास कोणत्या स्वरूपाचा असतो हे विद्यार्थ्याला एक प्रकारे समजायला मदत होते. त्याचबरोबर कोणत्या वर्गात कोणत्या विषयाचा अभ्यासक्रम शिकवायचा हे शिक्षकाला समजण्यास मदत होते. म्हणून अध्ययन आणि अध्यापन हे अभ्यासक्रमामुळे शक्य होते. या ठिकाणी आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली की अभ्यासक्रमच नसेल तर कशाचं अध्ययन करायचं आणि काय शिकवायचं हे विद्यार्थ्यांना समजणार नाही आणि शिक्षकांना समजणार नाही. तर हे कशामुळे शक्य झालेलं दिसून येतं, तर अभ्यासक्रमामुळे शक्य झालेलं दिसून येतं. कारण अभ्यासक्रमावर आधारितच पाठ्यक्रम किंवा पाठ्यपुस्तके तयार केलेली दिसून येतात किंवा संदर्भ ग्रंथ तयार केलेले दिसून येतात आणि त्यानुसार विद्यार्थ्याला अभ्यास करणं शक्य होत असतं आणि शिक्षकाला किंवा अध्यापकालाही अध्यापन करणं शक्य होत असतं. म्हणून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते ती म्हणजे अभ्यासक्रमामुळेच अध्ययन आणि अध्यापन शक्य होते. म्हणून अभ्यासक्रमाला अत्यंत काय असेल दिसून येतं, महत्त्व असेल दिसून येतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अध्ययन आणि अध्यापनाचा दर्जा. अध्ययन आणि अध्यापनाचा दर्जा हा दुसरा मुद्दा आहे. अभ्यासक्रमाचं महत्त्व स्पष्ट करणारा हा दुसरा मुद्दा आहे की अध्ययन आणि अध्यापनाचा दर्जा. तर अध्ययन आणि अध्यापनाचा दर्जा निश्चित करायला किंवा अध्ययन आणि अध्यापनाच्या दर्जामध्ये सुधारणा करायला किंवा अध्ययन अध्यापनामधल्या उणिवा शोधण्यासाठी अनेक प्रकारची तंत्रे किंवा अनेक प्रकारच्या कृत्या किंवा अनेक प्रकारच्या पद्धती असलेल्या दिसून येतात आणि त्यानुसार त्याचा दर्जा आपल्याला निश्चित करता येतो. पण साधारणपणे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अध्ययन अध्यापनाचा दर्जा निश्चित करायला अभ्यासक्रमामुळं सहज शक्य होतं. याचं कारण आपल्याला सांगता येईल की प्रत्येक स्तरावरचा अभ्यासक्रमाचा दर्जा, त्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी किंवा त्या अभ्यासक्रमाची सखोलता किंवा त्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे किंवा ध्येय ही वेगवेगळी असतात. प्राथमिक स्तरावरचा अभ्यासक्रम आणि माध्यमिक स्तरावरचा अभ्यासक्रम याची जर आपण तुलना केली तर दोन्ही स्तरावरील अभ्यासक्रमाचा दर्जा हा वेगळा असं दिसून येतो. प्राथमिक स्तरावरच्या अभ्यासक्रमापेक्षा माध्यमिक स्तरावरचा अभ्यासक्रम हा काठिण्य पातळीने जास्त असलेला दिसून येतो किंवा तो सखोल असलेला दिसून येतो. माध्यमिक किंवा प्राथमिक स्तरावरच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी ही उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालयीन स्तरापेक्षा कमी असलेली दिसून येते. म्हणजेच उच्च महाविद्यालय आणि महाविद्यालयाचा अभ्यासक्रमाचा दर्जा किंवा काठिण्य पातळी प्राथमिक किंवा माध्यमिक अभ्यासक्रमापेक्षा जास्त असलेला दिसून येते. तो अभ्यासक्रम जास्त सखोल किंवा जास्त व्यापक असलेला दिसून येतो. म्हणून कोणत्या स्तरावर कोणत्या काठिण्य पातळीचा किंवा कोणत्या दर्जाचा अभ्यासक्रम ठेवायचा हे अभ्यासक्रमामुळे काय झालं दिसून येतं, शक्य झालं दिसून येतं. आपण विद्यार्थ्याची बौद्धिक किंवा विद्यार्थ्याची मानसिक क्षमता, विद्यार्थ्याचे दृष्टिकोन, विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी
या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येक स्तरावरचा अभ्यासक्रम हा निश्चित केलेला दिसून येतो आणि त्यातून त्या स्तरावरची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. म्हणजे अभ्यासक्रमामुळे दर्जा ठरवत होतो. म्हणजे अभ्यासक्रम नसेल तर त्यानुसार पाठ्यपुस्तकं तयार करता येणार नाही किंवा पाठ्यक्रम आपल्याला आखता येणार नाही, पाठ्यक्रम निश्चित करता येणार नाही. मग त्याचा दर्जा किंवा त्याची सखोलता, त्याची काठिण्य पातळी कशी ठरवायची याच्या बाबतीत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून प्राथमिक स्तरावरचा अभ्यासक्रम, त्याचा दर्जा, माध्यमिक स्तरावरचा अभ्यासक्रम त्यानुसार पाठ्यक्रम तयार करणे आणि त्याचा दर्जा ठरवणे, महाविद्यालयीन स्तरावरचा अभ्यासक्रम त्यानुसार संदर्भ पुस्तकांची निर्मिती करणे, ह्या गोष्टी सहज शक्य झालेल्या दिसून येतात. म्हणजे अध्यापनाचा दर्जा त्याच्यामुळं ठरवणं आपल्याला शक्य होतं की ज्या पद्धतीने अभ्यासक्रमाची किंवा पाठ्यक्रमाची सखोलता असेल, काठिण्य पातळी असेल, त्यानुसार अध्यापन पद्धतीचा उपयोग करता येतो आणि त्यानुसार अध्ययन सुलभता किंवा अध्यापन सुलभता निर्माण व्हायला एक प्रकारे मदत झालेली दिसून येते. म्हणून अध्यापनाचा दर्जा हा अभ्यासक्रमामुळे आपल्याला ठरवता येणं शक्य होतं. हा एक दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की अध्यापन अभ्यासक्रमामुळे शक्य होते. काय शिकवायचं आणि काय शिकायचं हे अध्यापनामुळे आपल्याला समजायला मदत झाली दिसून येते. पण नेमकं काय शिकायचं किंवा काय शिकवायचं हे अभ्यासक्रमामुळे आपल्याला ठरवता येणं शक्य होतं. हा पहिला मुद्दा सांगितला. दुसरा मुद्दा सांगितला की अध्यापनाचा दर्जा आपल्याला ठरवता येतो. तिसरं एक सांगितलं की अध्यापनामुळे वेळापत्रकाची निश्चिती. तिसरा मुद्दा अध्यापनामुळे वेळापत्रकाची निश्चिती. आता अभ्यासक्रम ज्या पद्धतीने ठरवला जातो त्यानुसार प्रत्येक स्तरावरचा पाठ्यक्रम निश्चित होत असतो. वेगवेगळे विषय तज्ज्ञ किंवा वेगवेगळ्या विषय समित्या नेमून त्या स्तरावरचा त्या इयत्तेचा अभ्यासक्रम तयार केला जातो. पण अभ्यासक्रमावर आधारित जो पाठ्यक्रम तयार केला जातो, म्हणजे जो सिलेबस तयार केला जातो, तो विशिष्ट कालावधीत पूर्ण करणे शक्य व्हावे म्हणून वेळापत्रक अनिवार्य असतं. म्हणजे उदाहरणार्थ प्राथमिक स्तरावरचा अभ्यासक्रम म्हणजे पूर्वप्राथमिक किंवा प्राथमिक स्तरावरचा अभ्यासक्रम यासाठी जो कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्येच तो अभ्यासक्रम प्रत्येक इयत्तेमध्ये पाठ्यक्रमानुसार तयार झाला पाहिजे किंवा सिलेबसनुसार तयार झालेला असतो आणि तो पूर्ण झाला पाहिजे. मग तो पूर्ण करण्यासाठी जो निश्चित कालखंड असतो त्या निश्चित कालखंडात तो पूर्ण करण्यासाठी प्रत्येक इयत्तेचं आणि प्रत्येक विषय शिक्षकाचं वेळापत्रक हे तयार केलेलं दिसून येतं. कारण विशिष्ट कालावधीत किंवा विहित वेळेत तो अभ्यासक्रम पूर्ण करणं ही त्या शिक्षकाची किंवा त्या शैक्षणिक संस्थांची जबाबदारी असते. वेळापत्रकच जर शक्य नसेल तर विहित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करता येणं शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करता येणंही शक्य होणार नाही. त्यामुळं त्या अभ्यासक्रमाचा दर्जा आणि त्यानुसार त्याला द्यावा लागणारा वेळ, त्याला द्यावा लागणारा कालावधी, अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमानुसार तयार झालेला पाठ्यक्रम आणि त्या पाठ्यक्रमातून साध्य करावयाची उद्दिष्टे आणि त्या उद्दिष्टपूर्तीसाठी लागणारा कालावधी याचा विचार करून वेळापत्रकं तयार केली जातात. म्हणजे अभ्यासक्रमामुळेच अध्यापनाचं वेळापत्रक हे ठरवता येतं. मग अभ्यासक्रमाची व्याप्ती किती आहे, अभ्यासक्रमाची सखोलता किती आहे, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे कशी आहेत, तो अभ्यासक्रम कोणत्या इयत्तेसाठी किती कालावधीत पूर्ण करायचा आहे हे आपल्याला निश्चित करण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी वेळापत्रक आवश्यक असतं आणि त्या वेळापत्रकानुसारच अध्ययन आणि अध्यापन पूर्ण करता येणं शक्य होतं.
अभ्यासक्रमाचं महत्त्व स्पष्ट करताना मी आत्तापर्यंत तुम्हाला 3 मुद्दे स्पष्ट करून सांगितले. एक पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला की अभ्यासक्रमामुळं अध्ययन अध्यापन शक्य होतं, हा एक भाग. दुसरं सांगितलं अध्ययन अध्यापनाचा दर्जा आपल्याला निश्चित करता येतो. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला ते म्हणजे अध्ययन अध्यापनाचं वेळापत्रक तयार करता येते किंवा निश्चित करता येते. कारण प्रत्येक इयत्तेसाठी विषयाचं महत्त्व किंवा विषयाची सखोलता विचारात घेऊन वेळापत्रकं तयार करावी लागतात आणि हे वेळापत्रकं वेळेचं महत्त्व किंवा तो अभ्यासक्रम किती कालावधीत पूर्ण करावायचा आहे, त्याचबरोबर कोणता विषय कोणत्या शिक्षकाने कोणत्या वर्गावरती कोणत्या वेळेला शिकवायचा हे वेळापत्रकामुळे आपल्याला समजायला मदत होते. म्हणून वेळापत्रकाला शालेय जीवनामध्ये किंवा शालेय समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचं दिसून येतं. वेळापत्रक नसेल तर अभ्यासक्रमावर आधारित तयार केलेला पाठ्यक्रम विहित वेळेत पूर्ण करता येणं शक्य होणार नाही. म्हणून अध्यापनाचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक तयार करायला अभ्यासक्रमामुळे एक प्रकारे मदत झालेली दिसून येते. त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षेच्या पद्धती. आता प्रत्येक स्तरावरती विशिष्ट अभ्यासक्रमावरती आधारित जो सिलेबस किंवा जे पाठ्यपुस्तके किंवा जो पाठ्यक्रम तयार केला जातो तो पाठ्यक्रम एका विशिष्ट कालखंडात विशिष्ट कालावधीत किंवा विहित वेळेत पूर्ण करावा लागतो. हा जो विद्यार्थ्याने पूर्ण केलेला किंवा शिक्षकाने शिकवलेला जो आशय असतो त्या आशयाचं ज्ञान किंवा आकलन कितपत झालेलं आहे, त्यातून विद्यार्थी कितपत प्राप्त झालेल्या ज्ञानाचं किंवा आकलनाचं उपयोजन करू शकतो किंवा प्राप्त झालेलं ज्ञान किंवा आकलनाप्रमाणेच विद्यार्थ्याने कोणकोणत्या प्रकारची कौशल्य आत्मसात केलेली आहेत, विद्यार्थ्यामध्ये कोणते दृष्टिकोन निर्माण झालेले आहेत, विद्यार्थ्यामध्ये कोणत्या अभिरुची निर्माण झालेल्या आहेत किंवा विद्यार्थ्याची भावनिक क्षमता बौद्धिक क्षमता कितपत विकसित झालेली आहे हे शोधण्यासाठी किंवा त्याचं साकलिक मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा पद्धती ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि ह्या ज्या परीक्षा असतात या परीक्षांमधून विद्यार्थ्याचं मूल्यमापन केलं जातं. मग ह्या ज्या परीक्षा असतात मूल्यमापन करण्यासाठी त्या पाठ्यक्रमावर आधारित असतात. पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमावर आधारित असतो. मग अभ्यासक्रमच नसेल तर पाठ्यक्रम तयार करता येणार नाही, पाठ्यक्रम नसेल तर परीक्षा घेता येणार नाही. म्हणून प्रत्येक स्तरावर प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्याचं योग्य रीतीने अचूक मूल्यमापन करण्यासाठी परीक्षांचं आयोजन करावं लागतं. आणि ह्या ज्या परीक्षा असतात ह्या परीक्षा त्या स्तरावर जो अभ्यासक्रम तयार केलेला असतो त्या अभ्यासक्रमावरती आधारित असतात. म्हणून परीक्षा पद्धती ठरवण्यासाठी अभ्यासक्रम हा अत्यंत महत्त्वाचा असतो. दुसरं एक महत्त्वाचं आणखी एक कारण आपल्याला सांगता येईल. मी आत्तापर्यंत तुम्हाला 4 कारणं सांगितली. एक पहिलं कारण तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रमामुळं अध्ययन आणि अध्यापन शक्य होतं. दुसरं एक कारण सांगितलं अध्ययन अध्यापनाचा दर्जा अभ्यासक्रमामुळे ठरवता येतो. तिसरं एक महत्त्वाचं कारण तुम्हाला मी सांगितलं की अध्ययन अध्यापनाचं वेळापत्रक अभ्यासक्रमामुळे आपल्याला तयार करता येतं किंवा ठरवता येतं. चौथा एक मुद्दा सांगितला की परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या परीक्षा आयोजित करायच्या हे अभ्यासक्रमावरून ठरवता येतं. 4 कारणं अभ्यासक्रमाचं महत्त्व स्पष्ट करण्यासाठी सांगितलं. आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करणे. आता अभ्यासक्रमाचं प्रतिबिंब हे शिक्षणात पडलेलं दिसून येतं. कारण शिक्षणाची जी उद्दिष्टे असतात ती उद्दिष्टे अभ्यासक्रमातून आपल्याला साध्य करायची असतात.
शिक्षणाची जी उद्दिष्टे आहेत ती अभ्यासक्रमातून साध्य करायची असतात आणि अभ्यासक्रमाची जी उद्दिष्टे आहेत ती पाठ्यक्रमातून आपल्याला साध्य करायची असतात. म्हणून अभ्यासक्रमाचं प्रतिबिंब हे शिक्षणात पडलेलं दिसून येतं आणि शिक्षणात अभ्यासक्रमाचं प्रतिबिंब पडलेलं दिसून येतं, तसंच पाठ्यक्रमात अभ्यासक्रमाचं प्रतिबिंब पडलेलं दिसून येतं. म्हणजे अभ्यासक्रम हा शिक्षण आणि पाठ्यक्रम म्हणजे सिलेबस यांना सांधणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखला जातो. आता शिक्षणाची जी वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्टे असतात, मग उद्दिष्टे काय की विद्यार्थ्यामध्ये लोकशाही मूल्य वृद्धिंगत करणे, विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, विद्यार्थ्यांची भावनिक क्षमता विकसित करणे, विद्यार्थ्यांची बोधात्मक क्षमता विकसित करणे, विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता विकसित करणे, विद्यार्थ्यांना चारित्र्य संवर्धन बनवणे किंवा उत्कृष्ट प्रकारचा नागरिक बनवणे किंवा विषय ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे किंवा विषय ज्ञानाची विद्यार्थ्यामध्ये वाढ करणे, ही अनेक प्रकारची आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्टे सांगता येईल. किंवा त्याचबरोबर आणखी सांगता येईल की विद्यार्थ्यांमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता आहेत त्या क्षमता विकसित करणे हे शिक्षणाचं उद्दिष्ट असं दिसून येतं. म्हणून सर्वसाधारणपणे शिक्षण प्रक्रियेमध्ये किंवा शिक्षण क्रमामध्ये अभ्यासक्रमाला अत्यंत महत्त्व असं दिसून येतं. अशा प्रकारे शिक्षणाचं नेमकं महत्त्व काय आहे हे आपण विविध मुद्द्यांच्या सहाय्याने स्पष्ट केलेलं आहे. उद्याच्या तासाला आपण अभ्यासक्रम विकसनाचे विविध दृष्टिकोन जे आहेत ते दृष्टिकोन आपण विचारात घेऊया.